विद्यार्थ्यांनी 4 शक्ती संपादन केल्या पाहिजेत. प्राध्यापक सुरेश परसावार. येथे नुकताच श्री संत गोरोबा काका पुण्यतिथी महोत्सव 46वा कार्यक्रम कुंभारपुरा येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक सुरेश परसावार, साहित्यिक कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजू गैनवार, माजी नगरसेवक शेषानंद पांडे महाराज, सुधाकर उत्तरवार, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते सुखदेव साठे, कवी, लेखक इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते. गोरोबा काकाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. पहिल्या दिवशी सकाळी 6 ते 7 वाजता ग्रामसफाई, वार्डातील मुख्य मार्गाने सकाळी 7 ते 8 वाजता घटस्थापना व मूर्तीचे अभिषेक, सकाळी 8:30 ते 11 वाजता रांगोळी स्पर्धा व दुपारी 12 ते 3 वाजता महिला संमेलन, दुपारी 3 ते 4 वाजता सामुदायिक प्रार्थना व चिंतन, दुपारी 4 ते रात्री 8 वाजता गोरोबा काका यांची भव्य पालखी सोहळा. प्रमुख पाहुणे राजू आलदे, समितीचे अध्यक्ष राजू गैनवार, माजी नगरसेवक ॲडव्होकेट प्रमोद गेडाम हे उपस्थित होते. रात्री 8:30 ते 10 वाजता जाहीर कीर्तन व प्रबोधन व जनजागृती भजन. अध्यक्ष भाषण करताना प्राध्यापक सुरेश परसावार म्हणाले की जे संत महापुरुष झाले त्यांनी सर्व जगाच्या कल्याणाचा विचार केलेला आहे, पण आमचे दुर्दैव असं की त्यांना आम्ही जातीजातीत विभागून टाकला आहे. संतांनी केलेल्या कार्याचा वारसा आम्ही चालवला पाहिजे, म्हणजे खऱ्या अर्थाने पुण्यतिथी साजरी केल्याचे समाधान मिळेल. शिक्षण सर्वांनी घेतले पाहिजे, त्याशिवाय कोणाचाही उद्धार होणे अशक्य आहे. अशा प्रकारचे मार्गदर्शन त्यांनी केले. दुसऱ्या दिवशी सकाळी 6:30 ते 7:30 वाजता भोपाळी व हरिपाठ, सकाळी 8 ते 9 वाजता महाआरती व संतांची अभंगवाणी. प्रमुख पाहुणे सुरेश सिंगमवार यांच्या हस्ते. सकाळी 10 ते 11 वाजता आरोग्य शिबिर, ग्रामीण रुग्णालय भद्रावती. दुपारी 12 ते 1 शिक्षण प्रबोधन मार्गदर्शन. दुपारी 1 ते 3 कीर्तन व गोपाळकाला हरिभक्त पारायण सुवर्णा पिंपळकर यांच्या वाणीतून. दुपारी 3:30 ते 4 गोपाळकाला यावर प्रबोधन व मार्गदर्शन. दुपारी 4 ते रात्री 10 वाजता पसायदान व महाप्रसाद. या कार्यक्रमाचे संचालन राखी वाणी प्रास्ताविक झनक चौधरी यांनी केले व आभार प्रदर्शन अतुल खानदार यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता राजू आलदे, प्रवीण गिरोले, दिलीप खानदार, गणेश वाणी, संदीप ठाकरे, शबू कपाट, वर्षा खोबरे, कविता व्यवहारे, शिला बोरसर, गणपत ठाकरे, मनोज बोरसरे, रामाजी खानदार, अरुण पाठक, दामोदर वालदे, रामकृष्ण खोबरे, प्रभाकर वाणी, दशरथ वरवाडे, शामराव ठाकरे, महादेव पाडवार, बेलूजी खापनवाडे इत्यादींनी अथक परिश्रम केले.